नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला, आजची माझी सकाळची रेसिपी. आज मी भाजी कोबीचा कांदा करणार आहे, भरील भेंडी करणार आहे. कोबीचा कांदा चिरून घेतला आहे, त्याच्यात एक वाटाणा टाकले, भेंडी कापून घेतलेली पाशी. आपल्याला भरील भेंडी करायची, त्यासाठी साहित्य तयार करून दिलं. शिमला मिरची, वाटाणा, टमाटा, कांदा आणि लसूण सोप्या पद्धतीने करायचे. पिठे मळून ठेवले, पोळ्या करायचे. गॅस चालू आहे, पोळ्या करून पहिले ना पोळ्याच करून घेऊ, नंतरून भाज्या टाकू. चला पाणी आलेलं आहे, मोटरचा आवाज येतोय, थोडा आवाज आपण लक्ष नका देऊ. चला आता आपण भेंड्या टाकून घेऊ. भेंड्या बी कापून घेतलेलं साहित्य तुम्हाला मगाशी दाखवलं. कढई तापत ठेवली. चला भेंड्यांना फोडणी देऊ. तेल टाकून घेऊ. हिंग, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट, बटाटा, एक चिरलेला कांदा, शिमला मिरची, मीठ, हळद, त्याच्यात टाकायचे आपल्याला भेंड्यामधून थोडंसं मीठ वरून थोड्याशा भेंड्या वाफवून घेऊ, मग वाटाणा टाकू. आणि रेट टाकू. टाकू वाटाणा, चला आपली भेंडी फ्राय होते. फ्राय करून घेऊ चांगली. मग नंतर आपला लाल मसाला, काळा मसाला टाकून घ्यायचा थोडासा. छान मस्त भेंड्या फ्राय झाल्या. त्याच्यात आपल्याला मटन मसाला आणि लाल मसाला टाकला मी. ते हलवून घेऊ. मसाला चांगला तेलात परतला जाईल. वरून याच्यात मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करेल, तो टाकायचा. आधी मसाला चांगला फ्राय होऊन देऊ, म्हणजे भेंड्यांना लागले जाईल. भेंड्या शिजल्या आहेत मस्त छान. भेंड्या चांगला फ्राय होऊन देऊ.
मैत्रिणी, मी आले माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला. तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा. चला आता आम्ही रील बनवणार आहे. आमचा नाश्ता वगैरे झाला. सगळ्या आमच्या मैत्रिणी आहेत. सगळ्यांनी हाय करा बरं. सपोर्ट करा माझ्यासाठी सगळ्यांनी. लाईक करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, विसरू नका. चला सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. तुझी डार्क पैठणी पण गोष्ट छान कलर आहे. साड्यांचं छान आहे. साडी वेगळा पॅटर्न आहे काहीतरी.